समजते यार ही ताई स्वतःला? सतत सतत मला टोकत असते. आज मस्तच घराचा मेकओव्हर झाला असता, मी आज रील बनवली असती, कधीच्या काळी मिलियन व्ह्यूज गेले असते, पण नाही. हिला आजचा पण दिवस खराब करायचा होता. हिला एक कामच करते मी, मम्माला हिची कंप्लेंट करते. मम्मा ना हिला हिला बरोबर बरोबर शिकवेन. मम्मा यार थँक गॉड तू फोन केलास. मग काय म्हणतात मिसेस राजवाडे? यार काय म्हणू, ताईला बघ ना. मम्मा रोजचा दिवस खराब करते, माझा स्पॉइल करते पूर्ण दिवस. सतत मला काही ना काही सांगत असते, शिकवत असते, रोज माझं इन्सल्ट करते सगळ्यांसमोर. आय एम नॉट लाइकिंग इट एनीमोर. तू सांग ना तिला. अगं हो 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 हो, तुझ्या मॉमने फोन केलाय तर मग मॉमशी नीट बोलशील की नाही, तिची चौकशी करशील की नाही? मी तुझी चौकशी करेन, पण आधी तू तिला ओरड. तिला सांग माझ्या डोक्यात नाही जायचं. आऊ दे, सोड ग. तुला माहितीये ना सानंदी कशी आहे. सानंदी अगदी बाबांवर गेलेली. त्या दोघांनाही दुनियेला ज्ञान द्यायची भारी हाऊस. पण मी तुझ्या बाबांचं बोलणं मनावर घेते का? नाही. मग तू पण असंच करायचं. सानंदीचं बोलणं ऐकायचंच नाही. आणि ऐकलं तरी एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. हे बघ सुष्मिता, सासरी सगळ्यात मोठी सासू असते, जाऊ नाही काही. त्यामुळे तू अजिबात ऐकू नको सानंदीचं वगैरे. अगं सासूचं ऐकत जा. तुझी सासू खूप खुश आहे तुझ्यावर, खरंच सांगते. अगं आता फोन आला होता, भरभरून तुझं कौतुक करत होती, खरंच सांगतेय. रिअली सो नाईस. आता तुला कळलं का मी का सतत तुझ्या मागे लागायची ते? तू एक चांगली संस्कारित सून व्हावी म्हणून. लहानपणापासून मी तुझ्यावर संस्कार करत आलीये, तुला घडवत आलीये. सगळं क्रेडिट माझं आहे सुष्मिता. हो हो तुझंच क्रेडिट आहे. बस काय बस एवढंच? एवढं केलं मी तुझ्यासाठी आणि तू काय बस तुझंच आहे मॉम, एवढं करून गप्प राहणार? मला काही देणार नाही. मी काय देणार तुला? ओ ओ ओ बाई, काय देणार म्हणून काय विचारताय? राजवाड्यांच्या तिजोरीच्या सगळ्या किल्ल्या, सगळे अधिकार कोणाच्या हातात आहेत आता? तुझ्या हातात आहे ना सगळे. अरे त्या तिजोरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतील, किती सोनं असेल, किती पैसे असतील. एक छोटासा दागिना तुम्हाला देऊ नाही शकत का गिफ्ट म्हणून? देऊ शकते ना. माझ्याकडे अधिकार आहेत ना. मी 100% देऊ शकते. सुष्मिता, आयुष्यभर तुमच्यासाठी मी खूप केलं ग, खूप कष्टा काढल्या. तुला माहितीये ना मला दागिन्यांची किती हौस आहे ना, म्हणून म्हणतेय ग. तुझ्या बाबांची उद्या परिस्थिती चांगली झाली ना सुष्मिता, की तुझे बाबा माहितीये काय करतील, आलेले सगळे पैसे दान करून टाकतील, पण माझ्यासाठी एक छोटासा दागिना पण घेणार नाही. अजिबात घेणार नाही ते. आयुष्यभर मी दागिन्यांच्या दुकानात जात येत राहिले, फक्त दागिने बघायला. घेता तर येत नव्हते ना, पैसेच नसतात. आय नो मॉम. एवढं सगळं केलं मी सगळ्यांसाठी. इतक्या खस्ता खाल्ल्या, तुम्हा मुलांना लहानाचं मोठं केलं, माझ्या इच्छा मारल्या. आणि तुझी ताई बघ, तिला काय माझा अप्रूपच नाही अगं. आता एवढी मोठी राजवाड्यांची सून म्हणून मी रवतीये, पण इतक्या दिवसांमध्ये कधी आपल्या आईसाठी तंतुभर तरी दागिना केले? तंतुभर नाही. माझ्यावर प्रेमच करत नाही ती. सोड, जाऊ दे. लहानाची मोठी केली एवढी, पण त्याची काही जाणीव आहे? हा ना यार, ताई ना आधीपासूनच कंजूस आहे ना. म्हणजे मी लग्नाआधी बघ ना तिला शॉपिंगसाठी पैसे मागायचे, तेव्हा सुद्धा किती वेळानंतर पैसे द्यायची, नाटकच करायची नुसतं. पैसे नाही. पण तू तशी नाही आहे सुष्मिता, तुला जाणीव आहे. बघ, आईसाठी काही करता येत असेल तर. नाहीतर काय, जाऊ दे मग. अशीच रडत कुडत जगीन मी. काय करणार? मी असताना माझी मम्मा का रडेन? मी आहे ना. मी देईन तुला दागिने, एकदम हेवी वाले दागिने देईन, हेवी वाले. काय बोलतीयस खरंच? या ऑफकोर्स. ही घरातले सगळे मला टोकत असतात ना, पण त्यांना काय माहिती की माझ्याकडे अधिकार आहेत. मी तुला देऊ शकते. आता ना मी कोणाचंच ऐकणार नाही. मी माझ्या पद्धतीने डिसिजन घेणार. मी कोणाचीच परमिशन घेणार नाही. वा, मग एक काम कर, तू उद्याच आहे, मी तुला एकदम बिग वाला दागिना दे. छानी गो, माझी लेकी तिथे येऊन तुझी दृष्टच काढते. थँक्यू, आय एम द बेस्ट. बाय 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 बाय. पावला देव, पावला देव, पावला.
अरे बापरे आई, काय झालं? पाय दुखतात का? हो ग बस जरासे. द्या ना, मी करते. अगं मी करते, बस तू. पण सांगू काय आहे ना, काशाच्या वाटीचे ना खूप फायदे असतात हं मात्र. म्हणजे कसं पायाला भेगा पडत नाही, ब्लड प्रेशर होत नाही, उष्णतेचा त्रास पण कमी होतो आणि झोप पण मात्र शांत लागते अगदी. वा वा, बघा इतकी छोटीशी दिसणारी वाटी पण किती मोलाचं काम करते. पण या हल्लीच्या पिढीला किंमतच नाही या जुन्या ठेव्यांची. सगळं कसं इन्स्टंट पाहिजे ना. म्हणजे नवे मसाजर आणि काय 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 मोठ्या मोठ्या गोष्टी वापरतील, पण काशाच्या वाटीची किंमत कळणार नाही आहे ना. काशाची वाटी म्हणजे ना त्यांच्यासाठी अडगळ. आई, आज सुश खरंच चुकीचं वागली हो. मी ऍक्च्युली ना तिच्या वतीने माफी मागायलाच आले. किती सारखं सारखं समजवायचं या मुलीला की आता ताईपणा करू नको, जरा विचार करून वाग, पण समजतच नाही हो हिला. नाही, एरवी चांगली आहे ती तशी, पण घराचे अधिकार तिला देऊन आपण चूक केली की काय असं वाटायला लागलंय ना आता मला. बघा ना कशी पटकन निर्णय घेऊन टाकते. आज भांडी विकायला काढली, उद्या आपलं घर विकायला काढलं म्हणजे. एवढं काही होणार नाही. आई, तुम्ही मनाने ना खूप साध्या आणि चांगल्या आहात, म्हणून सुष्मिताची ही लक्षणं तुम्हाला दिसत नाहीत. तुझीच सून आहे ना ती. हो, माझी सून आहे, पण स्वानंदीची लहान बहीण आहे ना. ती तिला जुमानत नाही तर माझं काय ऐकणार आहे? तुम्हाला माहिती आहे ना आई, माझी आधीपासूनची काय सवय आहे. मला असं दमदाटी करताच येत नाही, कुणावर आवाज चढवताच येत नाही. मलाच भीती वाटते हो. आणि सुष्मिताला प्रेमाने समजवलं तर तिच्या डोक्यातच शिरत नाही. सगळं अगदी हावरण्यासारखं असं ओरबाडायचं असतं तिला. लहान आहे ग, शिकेल हळूहळू. शिकेल हो, त्याबद्दल नाही म्हणायचं नाही मला. म्हणजे अजून थोड्या दिवसांनी, काही वर्षांनी तिला मॅच्युरिटी येईल. पण तोपर्यंत घराचे अधिकार कुणीतरी समंजस, अनुभवी, म्हणजे तिला आपल्या घराण्याबद्दल जाण आहे अशा कुणाला तरी द्यायला हवं ना. म्हणजे कुणीतरी अशी बाई की जी अनेक वर्ष या घरात राहिली आहे, जिला राजवाड्यांच्या पद्धती, रीती, परंपरा माहिती आहेत, अशी कोणीतरी. हो, अगं स्वानंदी तशीच आहे अगदी. हा, म्हणजे तो एक ऑप्शन आहेच, पण तरीही मला असं वाटतं कोणीतरी जास्त अनुभवी, म्हणजे जिला जास्त आपल्या घराण्याबद्दल जाण आहे अशी कोणीतरी. पिंट्याची आई असती ना आज, तर तिने ना घर अगदी छान सांभाळलं असतं. म्हणजे दोन्ही सुनांना ना आपल्या हाताखाली चांगलं घडवलं असतं तिने ग. आणि स्वानंदी तिला खूप आवडली असते अगं. आणि शेवटी सगळं पिंट्याच्या आई वडिलांचंच होतं ना. ते गेले आणि त्यानंतर पिंट्याने दिवस रात्र कष्ट केले आणि मोठं साम्राज्य उभारलं, सगळं घर सांभाळलं. तो आता घरातला कर्ता पुरुष आहे ना ग. मग आता घरातले अधिकार सगळे त्याच्याच बायकोकडे असले पाहिजेत ना. आणि सुष्मिताचं म्हणशील ना, तर तिने जे वेळेवर तिचं वागणं सुधारलं नाही ना मल्लिका, तर ह्या घराचे अधिकार फार काळ तिच्याकडे राहणार नाही का.